इथं आल्यानंतर ठरवतो तो जीव, त्याचं नाव जीव आहे, अर्थात आपण. समजा आपल्या गावातली काही मुलं पुण्याला, बॉम्बेला, सिटीमध्ये काम करायला गेली, तर तिथं गेल्यानंतर सर्वात आधी त्या मुलांसमोर प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हा, मी इथे आलो, मी काय काम करू, मला पगार काय मिळेल, मी कोण्या कंपनीमध्ये काम करू, किती दिवस काम करू, राहायला कुठं थांबू, ह्या गोष्टी त्यांच्या पुढे येतील ना. हे झालं जीवाच्या बाबतीत. जीव इथं आल्यानंतर ठरवतो, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, कोणता मार्ग धारू, काय करू. हे झालं या जीवाच्या बाबतीत. पण संतांच्या भाषेत बोलत असताना तुम्हाला सांगेल मी, समजा आपल्या जिल्ह्याचे, आपला जिल्हा कोणता आहे? जळगाव. जोरात सांगा ना मग. बुलढाणा. हा, तर बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असू द्या, त्यांची बदली इथून वाशिम जिल्ह्यात झाली, तर बुलढाण्याचे कलेक्टर साहेब वाशिमला गेल्यावर हा विचार करता का महिला मंडळी, मी इथे आलो, मी काय काम करू, मला पगार काय मिळेल, मी कुठं बसू, मी किती दिवस काम करू, हा विचार कलेक्टर साहेब करतील का? अजिबात करणार नाही. अरे कलेक्टर साहेबांची बसण्याची खुर्ची ठरलेली, कामाची वेळ ठरलेली, त्यांचा पगार ठरलेला, किती दिवस काम करायचं हे सुद्धा ठरलेलं, आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांचा पगार ठरलेला. उलट तुमच्या आमच्या सारखे लोक त्यांची वाट पाहत बसले, कलेक्टर साहेब कधी येतील आणि कधी आमच्या अर्जांवर सह्या करतील. तसं ज्ञानोबा तुकोबाचं, गजानन महाराजांचं येणं ठरलेलं, अवतार कार्य ठरलेलं, किती दिवस थांबायचं हे सुद्धा ठरलेलं, आणि कधी निघून जायचं हे सुद्धा ठरलेलं. महाराज या उलट तुमच्या आमच्या सारखे जळ, म्हणेल मी संतांच्या भाषेत, तुमच्या आमच्या सारखे जळ जीव त्यांची वाट पाहत बसलो की ज्ञानोबा तुकोबा गजानन महाराज कधी येतील आणि कधी आमचा उद्धार करतील. त्यांच्या येण्याचं काय आहे प्रयोजन आहे? अवतार तुम्हा उद्धारया जन जळ जीव. जळ जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे येत असतात. मग गजानन महाराज सुद्धा त्याच करता आले होते, तुकोबराय सुद्धा त्याच करता आले होते. बरं, आता पुढे जाऊ आपण. मग तुमचा आमचा उद्धार करण्याकरता आलेले जगद्गुरु तुकोबराय इथं आल्यानंतर जनसामान्यांनी त्यांना त्रास दिला नाही का? गजानन महाराजांना लोकांनी मारलं हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून परत गजानन महाराजांनी त्यांना मारलं का? नाही. का मारलं नाही? त्याचं कारण आहे, हा संतांचा स्वभाव आहे. काय आहे? स्वभाव. प्रत्येकाचा स्वभाव असतो, जीवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव आणि संतांचा स्वभाव. अगदी साधं सांगतो आणि पुढे जाऊ आपण. महाराज हा काय आहे? संतांचा स्वभाव आहे. समजा आपल्या गावामध्ये आता भागवत सप्ताह होतोय, पुढे नाही ना, सप्ताह होतोय 26 तारखेपासून, तर मग गावामध्ये कीर्तनकार कीर्तनाला आले. संतांचा स्वभाव सांगतोय, लक्षात असू द्या. तर या गावात कीर्तनकार कीर्तनाला येत असताना गावाच्या बाहेर सुरुवातीलाच एक बोर्ड लावलेला असतो. आता आपल्या गावात नाही, दुसरं गाव धरा, गावाच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो, ग्रामपंचायत वाकोडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कीर्तनकार आत शिरले, दुसरा बोर्ड असतो, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. कीर्तनकारांनी कीर्तन केला आणि परतीच्या प्रवासाला निघाले. आपला प्रवास सुखाचा हो, हे तिसरं बोर्ड असते ना. असते बऱ्याच गावाला असते, तुमच्या गावात नाही, माझ्या गावात नाही, पण असते. महाराज हे जसं कीर्तनकारासाठी हे बोर्ड ठीक आहे, पण याच वाकोडीमध्ये त्याच दिवशी रात्री कीर्तन संपल्यानंतर चोर आले, चोर, आणि त्यांनी गावात प्रवेश केला. बोर्ड पाटी जी लावलेली आहे ती सेम आहे, ग्रामपंचायत वाकोडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. चोर आत शिरले, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. चोरांनी पूर्ण गाव लुटलं, आपला प्रवास. आलं तुमच्या लक्षात? आलं ना? हसले म्हणजे लक्षात आलं. हे जसं तसं संतांचं आहे. जो खांदावया घाव घाली कालावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. सुंदर उदाहरण दिलं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये. एखाद्या ग्रस्ताने वृक्षाची लागवड केली, झाड लावलं, झाड ज्याने झाड लावलं त्यालाही ते झाड बसायला सावलीच देते, आणि जो जो ते झाड तोडायला गेला त्यालाही ते झाड बसायला सावलीच देते. पुढचं उदाहरण असं देतात,
एखाद्या शेतकऱ्याने ऊसाची लागवड केली, ऊसाला पाणी भरलं, ऊस तोडणीला आला, ऊस तोडणीनंतर ज्याने पाणी भरलं त्यालाही तो खायला गोडच लागतो, आणि ज्याने चरक्यामध्ये घातला त्या मशीन मध्ये त्याला कळू लागतो ना, कसा लागतो मग? गोडच लागतो ना बा. बर, पुढचं उदाहरण असं दिलंय माऊलींनी, महाराज हा जो प्रकाश आहे, प्रकाश हा लाईट, याचा प्रकाश हा आपल्या कीर्तनालाही काय देतो? प्रकाशच देतो ना. हो हो, प्रकाशच देतो. आणि हाच लाईट तो दुसरा कार्यक्रम त्यालाही काय देतो? प्रकाशच देतो. याचा अर्थ संतांचा स्वभाव सुद्धा असाच आहे. सज्जन असला तरी जय हरी, दुर्जन असला तरी भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडत से तुटे जन्म व्याधी. कोणत्याही भावनेने संतांकडे जा, तुमचा उद्धारच आहे. महाराजांना मारण्याच्या उद्देशाने काही काही लोक गजानन महाराजांकडे गेले होते, पण त्यांचा सुद्धा महाराजांनी काय केला? उद्धारच केला. पहा ना तुम्ही तुकोबरायांकडे, तुकोबराय कीर्तनाला जात होते लोहगावला. लोहगावला तुकोबा कीर्तनाला जात असताना वाटेमध्ये 4 चोरांनी तुकोबांना अडवलं, चोरांनी. आणि ते 4 चोर महाराजांना धनाची मागणी करायला लागले. महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाची चरत. माझ्याकडे कशाचं धन? हा, ते तुकोबा होते. जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला देतो, हा घ्या टाळ आणि विना, विठ्ठल विठ्ठल म्हणा. हुशार आहे तुम्ही. आणि महाराज म्हणतात, माझ्याकडे काय धन आहे बुवा, जे आहे ते तुम्हाला देतो. एक चोर म्हणाला, अरे महाराजांकडे काही नाही, सोडून दे म्हणे. पण दुसरा म्हणाला, महाराजांकडे जरी काही नसलं तरी महाराज तब्येतीनं बरे, सोबत घे, कामाला येतील. महाराज मग महाराजांना सोबत घे, कामाला येतील म्हणून तुकोबांना सोबत घेतलं. प्रवास सुरू झाला. मध्यरात्रीची वेळ, एका गावामध्ये पोहोचले आणि त्या गावातील सावकाराचं घर त्यांनी गाठलं. आता का त्या गावातील गरीबाचं घर गाठतील ते? नाही, सावकाराचं गाठलं. आणि त्या सावकाराच्या घरामध्ये चोरी करण्याचा यांचा बेत आहे. आणि म्हणून यांनी काय केलं, अगोदर तुकोबांना आतमध्ये पाठवलं त्या घरात. आणि हे चोर बाहेरून, योगेश बुवा बरोबर आहे ना, हे चोर बाहेरून सूचना द्यायला लागले. हे चोर बाहेरून सूचना द्यायला लागले, महाराज ओ तुकोबा जळजळ वस्तू घ्या. कशा घ्या? जळजळ वस्तू घ्या. आता महाराजांचं कसं झालं होतं माहितीये का? काय जळ आणि अजळ, काय खातो आम्ही कसया सांगावे. महाराजांनी काय केलं, महिला मंडळी पाटे वराटे उचलले बा आणि खिडकीतून पार्सल केले. दुसरा चोर म्हणाला, ओ तुकोबा काय परत परत बोलायला लावता, सावकार उठेल ना. जळजळ म्हटलं तुम्हाला, तुम्ही काय पाटे वराटे देता? हा तुकोबा काय करता, एक काम करा, हलक्या हलक्या वस्तू द्या. हलक्या हलक्या म्हणता बरोबर महाराजांनी काय केलं ऐका ना, कांबीची टोपले, सूप सूप जमलं ना, हा ते घेतलं. आणि तिसरा चोर म्हणाला, तुकोबा काय परत परत बोलायला होता, सावकार उठेल ना. हा तो तिसरी सूचना करणार. पण महाराजांची काकड्याची वेळ झाली. आणि महाराजांचं असं होतं दादा, कसं होतं महाराजांचं? महाराजांचं असं होतं, आपण काय करतोय, कोण्या परिस्थितीमध्ये आहे हे त्यांना काहीच कळत नव्हतं. फक्त शिंक जांभुडी खोकला एवढा वेळ वाया गेला, भजना वाचून एवढा फक्त वेळ वाया जात होता. महाराजांची काकड्याची वेळ झाली, प्रत्यक्ष दर्शी त्यांना काकडा घ्यायचा होता. त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती अशी होती, माझी माझा झाली अनावरवाच्या, माझी माझ झाली अनावरवाच्या. का? छंद या नामाचा घेतला. हा मग महाराजांनी मी काय करतोय, चोरी करतो, सावकार उठेल या गोष्टीचं भान नाही. आणि तिथंच महाराजांनी सुरू केलं, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवाचा मेळा भारी दाटला, वैष्णवाचा मेळा करुणा भारी दाटला. वाळवंटा पासोनी महाद्वारापर्यंत उर्वराची दाटी उभे जोडोनी आता, वाळवंटा पासोनी महाद्वारापर्यंत उर्वराची दाटी उभे जोडोनी आता, उर्वराची
उठा उठा साधू संत साधा फुले हित साधा फुले हित गेला गेला हा नरदेह अरे मग कैसा भगवंत महाराजांचा काकळा ऐकला आणि सावकार जागा झाला उठून बसला आणि पाहतो तर काय साक्षात जगद्गुरु तुकोबराय माझ्या घरामध्ये काकळा घेताय महाराज हम भाग्य माझं सांगाव महाराज कसल्या प्रकारे सेवा करू महाराज म्हटले काही सेवा नको करू का कारण मी एकटाने आलो मग दिंडी घेऊन आलो कुठे महाराज टाळकरी कुठे वारकरी कुठे मृदंगाचार्य त्यावेळेस हे तर बाहेर होते सगळे ते कोण होते हा त्यांना महाराजांनी आतमध्ये घेतलं महाराज यथा सांग त्या सावकाराने या सर्वांची आवभगत केली आणि हात जोडून उभा राहिला आणि म्हणतोय काय महाराज सांगाव महाराज काही न्यूनता असेल का महाराज म्हणतात काहीच न्यूनता नाही मी एवढं याकरता सांगितलं तुकोबरायांकडे लुटण्याच्या भावनेने गेलेले चोर महाराजांचा संघ झाला परिणाम तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी मुख्य 4 हरिभक्त बनले विठाला आणखी एक उदाहरण देतो आणि अभंगाकडे येऊ आपण महाराज अगदी वैश्विक भावनेने सुद्धा संतांकडे एक साधक गेला होता अधिकारी संत होते लोग कहे मीरा हुई रे बाबरी बाप कहे कुलनाशिनी रे पण साधना होती मीराबाईंची ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ओ तो गली 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 हरी गुण गाने लगी झोपडीमध्ये राहत होत्या मीराबाई महलों में पली बनके जोगन चली महिला मंडळी ज्यावेळेस आपण साधनेला लागतो ना त्यावेळेस सर्वात आधी आपल्याला त्रास आपल्या घरातून सुरू होत असतो आता महिला मंडळींची एक साधना काही दिवसापासून जास्त सुरू झाली एक लोटा जल आणि सब समस्या हल माझा विरोध नाही बरं पण तेवढं केल्यानं जर आपली समस्या जात असेल तर खरंच करायला काही हरकत नाही आणि आपण केलं पाहिजे पंडितजी महाराज जे सांगतात ते अगदी खरं आहे महाराज मी तिकडे जात नाही मला सांगायचं एवढं आहे पण ह्या साधनेला आपण लागलो तेव्हापासून गावातील बरेचसे लोक सोडा पण आपल्या घरातीलच आपल्याला हिनवतात ना खरं सांगा हिनवतात ना आणि नंतर लोक म्हणतात तसं मीराबाईचं झालं होतं अगोदर मीराबाईच्या वडिलांनीच मीराबाईला काय केलं रानाने विष दिया मानो अमृत पिया म्हणजे आपल्याला जर कोणी त्रास दिला तर हसत हसत तो सहन केला पाहिजे हा त्याचा अर्थ आहे मानो अमृत पिया मीरा सागर में सरिता समाने लगी अरे वो तो गली 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 हरी गुन गाने लगी मीराबाईच्या घरामध्ये काम करणारी एक मोलकरीण तिचा मुलगा त्याची इच्छा आहे की मीराबाई सोबतच त्याचं लग्न झालं पाहिजे आणि म्हणून त्यांना त्याची इच्छा आपल्या आईजवळ प्रगट केली आणि आईला तो सांगतो आई मी लग्न करेल तर फक्त मीराबाई सोबत सांगितलं रे मीराबाई राजाची कन्या आहे राजाला जर माहिती झालं तर जिवंत सोडणार नाही तुला मग काय करावं शेवटी आईचं हृदय आहे महाराज मुलासाठी आई काही पण करू शकते हो हिरकणीची कथा आपल्याला माहिती आहे मी तिकडे जात नाही आहे की नाही आणि त्याच्यामुळे महाराज मुलासाठी मुलाच्या हट्टापोटी त्याची आई त्या ठिकाणी तिथं गेली मीराबाईजवळ हात जोडून उभी राहिली आणि सांगते माझ्या मुलाची इच्छा आहे तुमच्यासोबत लग्न करण्याची सांगितलं मीराबाईंनी कुठे आहे तुमचा मुलगा घेऊन या त्याला जवळ नेलं आणि सांगितलं मीराबाई म्हणतात तुझी इच्छा आहे माझ्यासोबत लग्न करण्याची म्हटले हो मग मीराबाई म्हणतात मी लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे माझी एक अट आहे तो मुलगा म्हणाला मला सर्व अटी मान्य आहे आताच्या मुलांना सुद्धा सर्व अटी मान्य आहे बरोबर आहे ना पण काही मेळ या का मेळ येत नाही हो याला कारण आपणच आहे सर्व समाज बांधव नाही का केले दादा अरे तुम्ही आम्ही काय केलं महाराज आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग खऱ्या अर्थाने आम्ही उपयोग नाही केला निलेश महाराज दुरुपयोगच आपण केला गर्भामध्ये लिंग निदान आम्ही केलं आणि त्या स्त्रीला आम्ही गर्भामध्येच समाप्त केलं अरे तो जीव गर्भातील तो जीव आईला हात जोडून प्रार्थना करत होता आई आई
मला मारू नको ग. गर्भात मरण्याला तयार मी हो नाही. पण काय करू ग आई, तू मला मारणार आहेस ना ग. आई मी मुलगा नाही म्हणून ना आई, मला मारू नको ग. ब्रह्महत्येपेक्षा जर कुठलं पातक असेल तर ते गर्भहत्येचं आहे, लक्षात ठेवा. गर्भात मरण्याला तयार मी हो नाही. पण काय करू ग आई, व्यथा सांगू कुणाला, ऐकणार कोणी नाही. आई मला मारू नको. पण तरी आपण तिला गर्भामध्ये समाप्त केलं. का केलं? आम्हाला वंशाला काय पाहिजे होता? दिवा. घ्या ना, सर्व दिवेच जमा केले तुम्ही ना. प्रत्येक गावात 20-25 दिवे. दिवा काही पेटत नाही. दिवा पेटीन कसा? दिवा कशात लावतो आपण? पंतीच नाही, दिवा कसा काय पेटीन? आलं तुमच्या लक्षात? अरे पंती नाही तर दिवा लागणार नाही. म्हणून आता आपण त्याचा विचार करतोय. पण अगोदर आपल्यामुळेच हा प्रसंग आपल्यावर आला. महाराज मीराबाईंनी त्या मुलाला भजन करायला सांगितलं 7 दिवस. 1, 2, 3, 4 दिवस निघून गेले. 2-4 दिवसामध्ये चित्ताचा जो काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर होता, सर्व विकार नष्ट झाले. आणि डोळे उघडून पाहतो तर मीराबाईला त्यानं स्वतःचं गुरु मानलं. नरची होय नारायण अशी स्थिती त्याची झाली. आणि मीराबाईच्या पाया तो लागल्या. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडत से तुटे जन्मव्याधी. भजन करा विठाला. एवढं का सांगितलं? हा संतांचा स्वभाव आहे.